नमस्कार, सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या हयातीमधील महाराष्ट्रातील पहिला पुतळा सांगलीत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उभा करण्याचा निर्णय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी घेतलाय. सदर पुतळा हा महेंद्र चंडाळे वैयक्तिकपणे स्वखर्चाने उभा करणार आहेत, अशी माहिती त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी शिवसेनेचे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख महादेवराव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांगलीमध्ये सुरू असलेल्या कृष्णामाई महोत्सवाअंतर्गत 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाआरतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहावं असं भावनिक आवाहनही महेंद्र चंडाळे यांनी यावेळी केलंय. पाहूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आमच्या पक्षाचे मुख्य नेते व या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी एक मनोमन अनेक दिवसापासून इच्छा होती आणि त्या इच्छेची आज अधिकृत घोषणा करणार आहे. खऱ्या अर्थानं आपण जर महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात पाहिलं तर अनेक नेते या देशाला आणि राज्याला लाभले, परंतु एखादा नेता काम करत असताना त्याला मिळालेल्या पदामुळे त्याची उंची वाढते, परंतु एकाच्या कार्य कर्तृत्व कौशल्यामुळे एका पदाची उंची वाढलेलं जर व्यक्तिमत्व म्हणलं तर आपले लाडके सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदे साहेब यांची ओळख आहे. आणि माणसाचं कौतुक हे त्याच्या हयातीत व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची विचारधारा आमची आहे. म्हणूनच आम्ही घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यापर्यंत पोचावा व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांपर्यंत हा पोचावा, याच भावनेने ही आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे आणि ही घोषणा आम्ही अधिकृतरित्या या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व आणि नेतृत्व जर पाहिलं तर अवघ्या काही वर्षातच फक्त पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याच नव्हे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुद्धा हृदयामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमच्या एकनाथभाई शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं एक कौतुक म्हणून महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक व्यक्तिमत्व म्हणून सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांच्या हयातीतला पहिला पुतळा या ठिकाणी उभारणार आहोत आणि हे संकल्प त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व जनतेसमोर ठेवलेला आहे. कारण वाढदिवसाला साहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांच्यासाठी करायचं काय, त्यांना द्यायचं काय, देवानं त्यांना भरभरून दिलेलं आहे आणि ते घेणारे नेते नाही तर देणारे नेते आहेत. म्हणून त्यांना जर काही देता येत असेल तर एक अशी आठवण द्यायची आमची इच्छा आहे की जी हयात सगळ्यांच्या लक्षात राहील आणि ती आठवण द्यायचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. आता हयातीतला पुतळा म्हणजे काय तर ते आमच्यासाठी चेतना, आमची ताकद, आमची शक्ती, एखाद्या नेतृत्वानं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ती पद्धत आणि ती भूमिका ची प्रेरणा देणारं प्रेरणास्थान असणार आहे. कारण साहेबांनी ज्या पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्राचा सांभाळ केला त्याच पद्धतीनं त्यांच्या कामाची सुरुवात आणि ठाण्यातून राहिली. धर्मवीर दिघे साहेबांचे ते शिष्य आहेत आणि ज्या पद्धतीने दिघे साहेबांनी अख्खा ठाणा सांभाळला त्याच पद्धतीने अखंड महाराष्ट्र सांभाळायचं काम या नेतृत्वानं केलं, या आमच्या नेत्यानं केलं आणि त्यांचं कौतुक या ठिकाणी करावंसं वाटलं म्हणून आम्ही ठरवलं. कुणाला काय वाटतं याचा विचार न करता आम्हाला जे योग्य वाटलं ते निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि साहेबांसाठी येत्या वाढदिवसाच्या आधी साहेबांचा एक पुतळा या ठिकाणी आम्ही स्वखर्चानं उभं करणार आहे. पुतळ्याचं ठिकाण माझं आता सांगली जिल्ह्यातलं जे शिवसेना कार्यालय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो छोटा आहे, परंतु मला तिथं थोडीफार आणि जागेची गरज पूर्ण झालेली आहे. मला माझ्या सहकार्याने ती जागा द्यायचा शब्द दिलाय आणि त्या जागेमध्ये आम्ही ऑफिस मोठ्या प्रमाणात बांधणार आहोत आणि त्याच ठिकाणी साहेबांचा तो पुतळा आम्ही बसवणार आहोत.
किती खर्च काय अंदाज? अंदाजे त्याचा खर्च 12 लाख रुपये आहे आणि आपल्या मिरजेचाच मूर्तिकार आहे, त्याच्याशी माझं पूर्ण चर्चा होऊन सुसंवाद होऊन ते ठरलेलं आहे. आजच्या आपल्या प्रेसला ते येणार होते, परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळं ती येऊ शकले नाही. निधी हा लोकप्रतिनिधींकडून की स्वतः? सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाची एक मोठी यात्रा या ठिकाणी आयोजित केली. त्याचं नियोजन अगदी अल्प वेळेमध्ये करावं लागलं, कारण कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना अडचणी ह्या येतातच आणि त्यामुळेच मी बरेच लोकांपर्यंत ह्या पोचू शकलो नाही. परंतु प्रामुख्यानं यामध्ये मी ज्या व्यक्तिमत्वापर्यंत पोचू शकलो नाही ते आमचे पक्षाचे मुख्य नेते व या राज्याचे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री, आम्हा पदाधिकाऱ्यांच्या मनातले मुख्यमंत्री, त्यांच्यापर्यंत मी ह्या यात्रेचा निरोप पोचवू शकलो नाही. म्हणून ते प्रथम या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून या प्रेसच्या माध्यमातून मी साहेबांना विनंती करतो की साहेब, तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातल्या शिवसैनिकाला या ठिकाणी न्याय देत जिल्ह्याच्या सर्वोत्तम पदावर नियुक्ती दिली आणि ती नियुक्ती दिल्यापासून गेले 3 वर्ष सातत्यानं पक्षाचं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न हा तुमचा कार्यकर्ता या ठिकाणी करत आहे. आणि ह्या प्रेसच्या माध्यमातून साहेब मी आपणास आमंत्रित करतो की या सांगलीच्या या कृष्णामाईच्या उत्सवाला, ज्या कृष्णामाईचं उगम या महाबळेश्वर मध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी झाला, तिथून आपण त्या माऊलीच्या कर्मभूमीत, जन्मभूमीत तुमचा जन्म आहे साहेब. आणि माझी विनंती आहे कृष्णामाई पुत्र म्हणून की आपण या सोहळ्याला 12 तारखेला होणाऱ्या महाआरतीला स्वतःहून उपस्थित राहावे. ही एका कार्यकर्त्याची, एका सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याची मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती आहे साहेब, तुम्ही अवश्य या कार्यक्रमाला यावं. आणि मला ठाम विश्वास आहे की या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप टाकायला, कृष्णामाईची ओटी भरायला, त्याचं जलपूजन करायला आणि सांगलीकरांना या उत्सवासाठी शुभेच्छा द्यायला तुम्ही अवश्य या ठिकाणी याल ही आशा बाळगतो. आणि तुमच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.